यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते व यवतमाळ जिल्हा विधानसभा निवडणूक निरीक्षक ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित करताना आरक्षण संदर्भात विविध विषयांवर पक्षाच्या वतीने मत व्यक्त केले। पत्र परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीरज वाघमारे, महिला जिल्हाध्यक्ष धमावती वासनिक, राजेंद्र तलवार यांच्यासह अनेक पदाधिकारी हजर होते। राज्यात मराठा आरक्षण हा विषयावर पेटलेला असताना मराठा, ओबीसी, धनगर समाज यांच्या मुद्द्यावर सत्ताधारी राजकीय खेळी करीत असल्याचा आरोप ॲडव्होकेट तेलंग यांनी केला। सत्ताधाऱ्यांनी मराठा, धनगर, ओबीसी विषय महाराष्ट्राच्या राजकारणातील समाज ध्रुवीकरणाचा केंद्रबिंदू मांडला असून या सर्वांना विभागून सत्ता हस्तगत करण्याची कशी खेळी राज्यात होती यावर वंचितचे प्रवक्ते ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग यांनी प्रकाश टाकला। आरक्षणाचा प्रश्नामध्ये नेहमीच सत्ताधारी पक्ष कुळघोडी करत आलेले आहेत आणि म्हणूनच आपण शाहू महाराजांच्या रणनीतीतून कामातून शिकलं पाहिजे की हा जो ऐत खाऊ वर्ग तेव्हाही त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात ज्या इनामी जमिनी होत्या किंवा सरकारकडून त्यांना पैसे दिले जात होते त्याच्यात कपात करून शाहू महाराजांनी ते शिक्षणासाठी आणि मोफत शिक्षण केलं। आजही तीच परिस्थिती आहे की जो वर्ग या सगळ्या नोकरदार याच्यामध्ये बसलेला आहे तोच वर्ग आणि तेच वर्गातले लोक जे सत्तेमध्ये बसले आहेत ते आरक्षणाचे विरोधी आहेत। हे इथल्या बहुजन वर्गाने समजलं पाहिजे। ह्या बहुजन वर्ग हा वंचित वर्ग सत्तेत गेला की आरक्षणाचे प्रश्न इझिली सोडवले जातात। लोकसभेत याच विषयावर महाविकास आघाडी किंवा काँग्रेसला महाराष्ट्रात फायदा झाला असं आपल्याला वाटतं। लोकसभेमध्ये जो एक नॅरेटिव्ह तयार झाला होता, जो विषय खरं पाहता संविधान बचावाचा वंचित बहुजन आघाडीनेच उभा केला होता, त्याच्या मोठ्या मोठ्या सभा महाराष्ट्रभर झाल्या। तोच विषय महाविकास आघाडीने चर्चेचा मुद्दा बनवला, प्रचाराचा मुद्दा बनवला आणि भाजपा नको या किंवा मोदी हटाव या एकवट नाऱ्याखाली लोकांनी ती निवडणूक लढल्या गेली होती म्हणून त्याचा फटका हा वंचित बहुजन आघाडीला सुद्धा बसला। आणि आता मी याच्या आधी म्हणालो की हा प्रश्न अयोग्य आहे, कारण भारतामध्ये मल्टी पार्टी सिस्टीम आहे। प्रत्येक पार्टीला आपलं मत जाणण्याचा निवडणुकीच्या माध्यमातून अधिकार आहे, हा जनाधार जाणण्याचा अधिकार आहे। जर मी असं म्हणालो की काँग्रेसमुळे वेस्ट बेंगॉल आणि ओडिसामध्ये भाजपाचे 17 खासदार आले तर हे काँग्रेसला मान्य होईल का? काँग्रेस भाजपाची बी टीम आहे का? तर ते जर काँग्रेस स्वीकारत नसेल तर काँग्रेसनी असे आरोप दुसऱ्या पक्षावर करू नये आणि मुळातच इथले जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांना असं वाटतं की आंबेडकरी विचारधारेवर आधारित स्वतंत्र स्वायत्त राजकारण उभं नाही झालं पाहिजे। ते मग त्याचा अनुभव त्यांनी यूपी मध्ये घेतला आहे की बसपा सत्तेमध्ये आली, काँग्रेस पूर्णपणे यूपीतून बाहेर पडलेला आहे आणि म्हणूनच त्यांना असं वाटते की आंबेडकरी विचाराचा पक्ष याला जर निवडून दिलं तर काँग्रेस तिथे टिकणार नाही आणि त्या भीतीपोटी काँग्रेस असा अपप्रचार नेहमी करत राहिली। लोकसभेत काँग्रेसकडे वंचितचा मॅन्डेट दिलेला आहे का? म्हणजे जे वोट बँक आहे वंचितकडे तो वळवला गेलेला आहे। जसं म्हणालो की लोकांनी ही निवडणूक आपल्या हातात घेऊन मोदी हटाव किंवा भाजपाने जो 400 पारचा नारा दिला होता आणि त्याच्या माध्यमातून आम्ही संविधान बदलू ही जी एक नॅरेटिव्ह भाजपाच्याच माध्यमातून किंवा त्यांच्या खासदाराच्या माध्यमातून मांडलं जात होतं, त्याच्या एका भीतीपोटी जो काही वंचितकडला एक समुदाय 2019च्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसत होता तो वळलेला आपल्याला दिसतो। हीच परिस्थिती विधानसभेत राहू शकते? नाही, ही परिस्थिती विधानसभेमध्ये राहणार नाही। ती राज्याच्या स्तरावरची निवडणूक आहे, तिथे हा प्रश्न उपस्थित होणार नाही। लोकराजा राजश्री शाहू महाराज जयंतीच्या निमित्तानं आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सामाजिक न्याय दिवसाच्या संकल्पनेतून महाराष्ट्रामध्ये आज जे आरक्षणाच्या संदर्भामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, एकीकडे आरक्षणाची अंमलबजावणी नाही तर आरक्षणाच्या प्रश्नावर आरक्षणाचे जे लाभार्थी आहेत त्याच समाजामध्ये वितुष्ट आणि वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जात आहे, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि
या सामाजिक न्याय दिवसाच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने आरक्षणाच्या संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते लोकांपर्यंत घेऊन जाण्याच्या अनुषंगाने आज आम्ही काही ठराव केलेले आहेत आणि हे ठराव प्रत्येक जिल्ह्याच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी ते विविध माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडी करत आहे. आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही निर्णय झालेले आहेत, उदाहरणादाखल EWSचा निर्णय देशाच्या स्तरावर झाला. मराठा समाजाला EWSच्या मधून आरक्षण मिळत होतं, पण आज स्थिती अशी झाली आहे की मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात तेलही गेलं आणि तुपही गेलं ही परिस्थिती निर्माण झाली आहे. EWS मधलं पण आरक्षण गेलं आणि मराठ्यांसाठी जे काही आरक्षण विरोधी सरकारने तयार केलं होतं ते टिकणार नाही अशीच भूमिका घेऊन ते तयार केलं आणि तेही आरक्षण निघून गेलेलं आपल्याला दिसते. वंचित बहुजन आघाडीची आरक्षणाच्या संदर्भात मधली स्पष्ट भूमिका आहे की ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीसाठीच असावं, ओबीसीचं ताट वेगळं असावं. बाळासाहेब आंबेडकर हे नेहमी सातत्याने मांडत आले आहेत की मराठ्यांचं ताट वेगळं असावं आणि ओबीसीचं ताट वेगळं असावं. ही भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे. ज्या इंदिरा शॉनीच्या 9 जजेसच्या बेंचनी निर्णय दिला होता की 50% आरक्षणाची लिमिट असावी, ती लिमिट जर EWSच्या ठिकाणी ओलांडली जात असेल तर ती मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुद्धा ओलांडली जाऊ शकते. तसा प्रयत्न सरकारने करावा आणि EWSच्या आरक्षणामध्ये जे 10% वाढवून दिलं गेलं आहे ते मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ते देण्यात यावं, पण ओबीसीचं ताट वेगळं असावं आणि मराठ्यांचं ताट वेगळं असावं ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे. दोन्ही समाज प्रत्येकाला आरक्षणाची मागणी करण्याची या संविधानाने तरतूद केलेली आहे. त्या तरतुदीच्या अनुषंगाने तो समाज मागणी करताय. फक्त जे निकष आहेत की तो सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासला असला पाहिजे, त्याचा एक डेटा लोकांपर्यंत आला पाहिजे, तो एम्पिरिकल डाटा सरकारने मांडावा. हा सुद्धा ठराव वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केला जाते आणि म्हणूनच गरज आहे की इथे जात गणना झाली पाहिजे आणि त्याची प्रखरतेने आम्ही मागणी करत आहोत.